Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, risk of fraud and error in audit. म्हणजे लास्ट लेक्चरला आपण लर्न केलं फ्रॉड म्हणजे काय आहे किंवा एरर म्हणजे काय आहे. सो फ्रॉड हे कुठे होऊ शकतात किंवा एरर हे कुठे होऊ शकतात, त्याची रिस्क काय आहे, ह्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो फर्स्ट इज अ इंटरनल कंट्रोल फॉल्ट. जर इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही जर स्ट्रॉंग असेल तर फ्रॉड हे होऊ शकतात का? हो, नक्कीच नाही. म्हणून फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे, इंटरनल कंट्रोल फॉल्ट. इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये जर काही फॉल्ट असेल तर काय होणार आहे, फ्रॉड हे होऊ शकतात. सो वीकनेस ऑफ द डिझाइन ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम अँड नॉन कंप्लायन्स with laid down control procedure, that is single person being responsible for receipt of all parts mail and marking it is the relevant section, or two person responsible for receipt of all post mail but the same is not follow in the practice. म्हणजे आता तुम्ही कोणत्या पर्सनच्या अंडर इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही दिलेली आहे मॅनेज करण्यासाठी, इट्स डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम असं आपण म्हणू शकतो. जर इंटरनल कंट्रोल सिस्टीम हँडल करणारा पर्सन जर कपॅबल असेल, तो हॉनेस्टली हँडल करत असेल, प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट चेक करत असेल, तर फ्रॉड आणि एरर होऊ शकतात का? नक्कीच नाही. That means when the internal control system is faulty, that time the possibility of committing error and fraud. ओके, मग काय होऊ शकतात, कमिटेड होऊ शकतात एरर आणि फ्रॉड. लक्षात आलं? सिंपल काय लक्षात ठेवायचं, तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणून आपण बघितलं. But in simple word, when the internal control system is faulty, that time possibility for making or committing error and fraud. Is it clear? First point. Is it clear? First point. Yes. सिंपल काय लक्षात ठेवा, जेव्हा इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही फॉल्टी असते तेव्हा एरर आणि फ्रॉड होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त. गुड. सो सेकंड पॉइंट इज डाउट अबाउट द इंटिग्रिटी or competence of the management, that is domination by one person, high rate of the employees turnover, frequent change of legal counsel of the auditor, significant of prolonged understaffing of the account department, etc. म्हणजे आता काय सांगायचं आहे इथे, डाऊट अबाउट द इंटिग्रिटी ऑफ और कॉम्पिटन्स ऑफ द मॅनेजमेंट. जर मॅनेजमेंट डॉमिनंट करत असेल तुमच्या इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती किंवा ओव्हरऑल ऑर्गनायझेशन वरती किंवा तुमच्या स्टॉक वरती, तर एरर आणि फ्रॉड होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त आहे. सपोज तुम्ही काय दाखवला, हाय रेट ऑफ एम्प्लॉईज टर्नओव्हर, म्हणजे तुमच्याकडे एम्प्लॉईचा टर्नओव्हर काय आहे, तर हाय आहे असं जर दाखवलं तर काय मग तुम्ही पॉसिबिलिटी होऊ शकते की वी पे अ रेग्युलर पेमेंट टू दी एम्प्लॉईज, आणि जे एक्स्ट्राचं पेमेंट आहे, एक्स्ट्राची कॅश आहे, ती टॉप लेवल मॅनेजमेंट यूज करू शकेल. म्हणून काय सांगितलेलं आहे, दॅट इज द डॉमिनेशन बाय वन पर्सन, हाय रेट ऑफ द एम्प्लॉईज टर्नओव्हर. म्हणजे एक्झाम्पल दिलेले आहे त्याचे. फक्त काय सांगायचे आपल्याला इथे, doubts about the integrity or competence of the management. Then third is unusual pressure with the entity. Highlight करू इथे point ला. Then unusual pressure within the entity. आता इथे सगळे एक्झाम्पलच दिलेली आहेत. That is, industry is doing well, but the company's performance is poor. Heavy dependence on the single line of the product. Inadequate working capital. Need to show more profit to support the share market price, etc. म्हणजे काय सांगायचं आहे, अनयुज्युअल प्रेशर विदिन द एंटिटी. म्हणजे काय करताय तुम्ही, अनयुज्युअल प्रेशर करताय. लाईक जसं आपण लास्ट कॉन्सेप्ट लर्न केली ना, विंडोज ड्रेसिंग. विंडोज ड्रेसिंग मध्ये आपण काय बघितलं, शोइंग द रॉंग पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर द मेनी पर्पज.
जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करायचं असतं तेव्हा आपलं विंडोज ड्रेसिंग काय असणार आहे? टू शो द मोर प्रॉफिट. लक्षात येतंय का? जेव्हा आपल्याला एखाद्या इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करायचं असतं तेव्हा आपलं विंडोज ड्रेसिंग काय असणार आहे? शोईंग द हायर प्रॉफिट और मोर प्रॉफिट फॉर द पर्पज ऑफ अट्रॅक्टिंग टू द शेअर होल्डर्स. शेअर होल्डरला अट्रॅक्ट करण्यासाठी हे आपण काय केलं? विंडोज ड्रेसिंग केलं, राईट. जर आपलं इंटेन्शन आहे की टॅक्स काय करायचा? अवॉइड करायचा आहे, दॅट्स वाय हियर अंडर विंडोज ड्रेसिंग वी शो द लॉस सिच्युएशन ऑफ द कंपनी. कंपनीला लॉस झालेला आहे अशी आपण सिच्युएशन दाखवतोय किंवा एक ते ऍटमॉस्फिअर क्रिएट करतोय किंवा कंपनीज परफॉर्मन्स इज पुअर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे विंडोज ड्रेसिंग वेगवेगळ्या पद्धतीने करून तुम्ही काय करताय? अनयुज्युअल प्रेशर विदिन द एंटिटी हे आपल्याला बघायला मिळतं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 3 क्लिअर झाला का? नेक्स्ट, अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन. अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन. आता अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन मधून पण आपण पॉसिबिलिटी सांगू शकतो की काही एरर हे बघायला मिळतात किंवा फ्रॉड हे कमिट होऊ शकतात. दॅट इज ट्रान्झॅक्शन विथ रिलेटेड पार्टीज, एक्सेसिव्ह पेमेंट फॉर सर्टन सर्व्हिस और लॉयर्स एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही आता इथे काय दाखवलंय? अनयुज्युअल, जे गरजेचे नाहीयेत असे ट्रान्झॅक्शन तुम्ही दाखवून काय करताय? तर जी कॅश आहे त्याची अफरातफर केली जाऊ शकते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ट्रान्झॅक्शन विथ द रिलेटेड पार्टी, बट काय दाखवतोय आपण? एक्सेसिव्ह पेमेंट फॉर अ सर्टन सर्व्हिसेस टू लॉयर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ज्या सर्व्हिसेस आपण घेतलेल्या नाहीयेत त्यांना आपण पेमेंट केलेलं आहे आणि ते जास्त पेमेंट केलेलं आहे असं दाखवून मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश हे दाखवलं जातं. सो अशा पद्धतीने फ्रॉड हे होण्याची रिस्क ही जास्त असते. देन प्रॉब्लेम इन ऑब्टेनिंग sufficient and appropriate audit evidence. That is inadequate documentation, significant difference between the figure as per the accounting record and confirmation received from third parties. जसं की आपल्याला माहिती आहे ऑडिटर काय करतो? ऑडिटर वाउचिंग करतो, ऑडिटर व्हेरिफिकेशन करतो, ऑडिटर केअरफुली बुक्स ऑफ अकाउंट चेक करतो अँड देन in last step the auditor give a special remark to a particular organization. म्हणजे ज्या कंपनीचं त्याने ऑडिटिंग केलेलं आहे त्याला तो रिमार्क देईल. ह्या ऑडिटिंगच्या प्रोसेस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं? तर डॉक्युमेंटेशन. जर तुमच्याकडे एव्हिडन्स नसेल तर काय होऊ शकतात? तुम्ही कुठेतरी एरर केलेला आहे याची पॉसिबिलिटी बघायला मिळते किंवा कुठेतरी तुम्ही फ्रॉड केलेला आहे असं आपण सांगू शकतो. सो काय सांगायचं इथे? प्रॉब्लेम इन ऑब्टेनिंग sufficient and appropriate audit evidence, that is inadequate documentation, significant difference between the figure as per the accounting record and confirmation received from the third party. हे तुम्ही काय करताय? अशा पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन करून एरर आणि फ्रॉड हे केल्याचे आपल्याला बघायला. इज इट क्लिअर क्वेश्चन? येस. ओके, आपण काय बघितलं बघा, मी थोडक्यात एकदा रिपीट करते. रिस्क ऑफ फ्रॉड अँड एरर. ओके, रिस्क ऑफ फ्रॉड अँड एरर. कुठे फ्रॉड होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त आहे किंवा एरर होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त आहे. सो इंटरनल कंट्रोल सिस्टीम जर फॉल्टी असेल तर फ्रॉड एरर होऊ शकतात असं बघितलं आपण. सेकंड मध्ये इंटिग्रिटी और कॉम्पिटन्स ऑफ द मॅनेजमेंट. देन अनयुज्युअल प्रेशर असेल तरी सुद्धा एरर फ्रॉड होण्याची पॉसिबिलिटी आहे, राईट. देन अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन जर तुम्ही दाखवले तरी सुद्धा एरर असू शकतात. प्रॉब्लेम इन ऑब्टेनिंग सफिशियंट अँड अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स. जर लक्षात आलं की तुम्ही प्रॉपर सिग्निफिकंट जे एव्हिडन्स आहेत हे नाही काय करू शकत, दाखवू शकत, तरी सुद्धा पॉसिबिलिटी आहे की तिथे एरर हा किंवा फ्रॉड हा असू शकतो. सो नाउ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. ऑडिटर्स ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ फ्रॉड. आता लक्षात आलं ऑडिटरच्या की अरे ऑर्गनायझेशन मध्ये ना
एरर आहेत, फ्रॉड आहे, मग काय करावं लागेल? तर ऑडिटरचं वर्क काय आहे? सिस्टमॅटिकली चेकिंग बुक्स ऑफ अकाउंट असं म्हणतो ना आपण. ऑडिटरला काय करावं लागेल? बुक्स ऑफ अकाउंट हे केअरफुली चेक करावं लागेल. मग बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना ऑडिटरने काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट चेक केले पाहिजे जेणेकरून त्याला इझिली जे फ्रॉड आहे, जे एरर आहे ते डिटेक्ट होते. सो काय सांगायचंय बघा आता इथे. The primary objective of an auditor is to express an opinion of the financial statement. However, the auditor, while conducting the audit, is required to consider the risk of material misstatement in the financial statement resulting from fraud or error. ऑडिटरच्या लक्षात आलं बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना की काही मिसस्टेटमेंट आहे, तर ऑडिटर काय करेल? मग त्याबद्दल रिमार्क देतो, जसं आपण सांगितलं. सो द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन ऑडिटर टू एक्सप्रेस अन ओपिनियन ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट. बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट हे कसं आहे. सो हियर ऑडिटर शोईंग द ट्रू अँड फेअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन इन हिज रिमार्क. त्याच्या रिमार्क मध्ये तो दाखवतो दिस इज राईट, दिस इज रॉंग. ओके. So an auditor conducted in accordance with the auditing standard generally accepted in India in design to provide reasonable assurance that the financial statement taken as a whole as a free from material misstatement. म्हणजे जर मटेरियल मिसस्टेटमेंट असेल किंवा काही फ्रॉड असेल, काही एरर असेल, तर ते कसे दाखवायचे आहेत ह्यासाठी हियर ऑडिटर फॉलो अ अकाउंटिंग स्टँडर्ड, ऑडिटिंग स्टँडर्ड. आणि ते ऑडिटिंग स्टँडर्ड जे आहेत, ह्या ऑडिटिंग स्टँडर्डच्या सहाय्याने काय करेल? तो प्रत्येक तुमचा एरर आणि फ्रॉड इंडिकेट करेल. The fact that an auditor is carried out may act as a different, but the auditor is not and cannot be held responsible for the prevention of fraud and error. सो ऑडिटर फक्त काय करणार आहे? इथे रिमार्क देणार आहे की कोणत्या ऑडिटिंग स्टँडर्डच्या अंडर तुम्ही हा फ्रॉड दाखवायचा आहे. सो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे किंवा ड्युटी काय आहे, त्या बेसवरती हा क्वेश्चन असतो. सो फर्स्ट, in planning and performing his examination, the auditor should take into consideration the risk of material misstatement of the financial information caused by the fraud or error. म्हणजे ऑडिटरला असं प्लॅनिंग करायचं आहे, असे बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचे आहेत की दे कॅन इझिली और ही इज इझिली फाइंड आउट फ्रॉड और एरर. ही त्याची पहिली ड्युटी झाली. पहिली ड्युटी काय आहे? शोईंग द फेअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. मग फेअर पिक्चर जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुमच्या ऑडिटिंगचं प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे? परफॉर्मिंग हिज एक्झामिनेशन, द ऑडिटर should take into consideration the risk of material misstatement of the financial information caused by fraud or error. लक्षात येतं? सो असं त्याने प्रॉपर प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. Then he should inquire with the management as to any fraud or significant error which has occurred in the reporting period and modify his audit procedure if necessary. आता ऑडिटरच्या प्रोसिजर सुद्धा तुम्हाला पुढे लर्न करायचे आहेत की ऑडिटिंग हे कसं केलं जातं. ऑडिटिंग हे कंटिन्युअस असतं किंवा टाइप्स ऑफ ऑडिटिंग सुद्धा आपल्याला लर्न करायचं आहे. सो प्रोसिजर आपल्याला काय करायचे आहे? ते चेंज करायचे आहे ऍज पर दी ऑर्गनायझेशनल ऍक्च्युअल पिक्चर. आता आपल्याला लक्षात येते की ओके ही ऑर्गनायझेशन कशी आहे, तर छान आहे, म्हणजे याचे सगळे बुक्स ऑफ अकाउंट प्रॉपर आहेत किंवा त्याचे इव्हिडन्स प्रॉपर आहेत. तर ऑडिटर काय करेल? टेस्ट चेकिंगला इम्पॉर्टन्स देईल किंवा सॅम्पलिंगला इम्पॉर्टन्स देईल. एखादं बुक ऑफ अकाउंट चेक करेल अँड देन ही प्रेफर और ही गिव्ह सम रिमार्क. लक्षात येते? पण असं लक्षात आलं त्याच्या की अरे इथे फारच काय आहे, तर बुक्स ऑफ अकाउंट प्रॉपर नाहीये, इव्हिडन्स प्रॉपर नाहीये. सो तो काय करेल? मग सॅम्पलला इम्पॉर्टन्स न देता रुटीन प्रॉपर डे टू डे ट्रान्झॅक्शन पासून चेकिंगला इम्पॉर्टन्स देईल. सो he should inquire with the management as to any fraud or significant error which has occurred in the reporting period and modify his audit procedure. तो त्याच्या प्रोसिजर मध्ये काय करेल? मॉडिफिकेशन करेल. आणि ऍट द सेम टाइम
ही इन्क्वायर विथ द मॅनेजमेंटला विचारेल की अरे हा जो फ्रॉड आहे किंवा हा जो एरर आहे हा कशा पद्धतीने झालेला आहे. रिपोर्टिंगच्या पिरियड मध्ये तो विचारू शकेल. दिस इज द ड्युटी ऑफ ऑडिटर. इज इट क्लिअर फर्स्ट और 2 पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. जर काही डाऊट असेल तर विचारा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आज म्हणजे पीपीटी रेडी नाही झाली. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. पीपीटी मध्ये थोडं कट करून घेतो. If circumstances indicate the possible existence of fraud and error, the auditor should consider the potential effect of the suspected fraud and error on the financial information. If he is unable to obtain evidence to confirm, he should consider the relevant law and regulation before expressing his opinion. It's very important thing. लक्षात ठेवा. जर तुम्ही एखादी बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना तुमच्या लक्षात आला दिस इज द एरर, दिस इज द फ्रॉड, फर्स्ट ऑफ ऑल ऑडिटर गिव सम इन्फॉर्मेशन और ऑडिटर गिव सम एव्हिडन्स रिगार्डिंग सच अ फ्रॉड और एरर. आणि जर ते डॉक्युमेंट त्याने कंपनीने नाही दिले तर ऑडिटर काय करेल. ऑडिटर फॉलो स्पेसिफिक रूल्स रेग्युलेशन फॉलो करेल रेग्युलेशन बिफोर एक्सप्रेसिंग हिज ओपिनियन. त्याचं ओपिनियन एक्सप्रेस करण्याच्या आधी ते लॉ फॉलो करेल आणि लॉ फॉलो करेल, रूल्स फॉलो करून मगच तो त्याचे एक्सप्रेशन किंवा ओपिनियन, एक्सप्रेशन ओपिनियन इन द सेन्स रिमार्क म्हणतो आणि त्याचा तो रिमार्क देईल. ओके. देन the auditor also has to responsible the auditor also has the responsibility to communicate the misstatement to the appropriate level of management on the timely basis and consider the need to report it then change with the governance. आणि ऑडिटरच्या लक्षात आलं की हा काय आहे, फ्रॉड आहे किंवा मिस स्टेटमेंट तुम्ही काहीतरी मेन्शन केलेलं आहे, सो ऑडिटर डायरेक्टली रिमार्क देत नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ऑडिटर काहीतरी बुक्स ऑफ अकाउंट चेक करतोय आणि त्याच्या लक्षात आलं की अरे हा एरर आहे, तो डायरेक्ट रिमार्क नाही देत. फर्स्ट ऑफ ऑल ही इज कम्युनिकेट रिस्पॉन्सिबल पर्सन. पहिली गोष्ट, त्या डॉक्युमेंट मेंटेन करण्यासाठी कोण पर्सन रिस्पॉन्सिबल आहे त्या पर्सनला तो कम्युनिकेट करेल. ऍट द सेम टाइम ही कम्युनिकेट द टॉप लेवल मॅनेजमेंट. म्हणजे नेमका फ्रॉड कोणी केलेला आहे हे मॅनेजमेंटला माहित आहे का की मॅनेजमेंटनेच फ्रॉड केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट झाल्यानंतरच आणि मग तुम्ही कोणता गव्हर्नन्स फॉलो केला पाहिजे त्या गोष्टी रेक्टिफाय करण्यासाठी. रेक्टिफाय इन द सेन्स प्रॉपर रूल फॉलो करा आणि तुमचे एरर वगैरे काय आहे ते ओमिट करा. Then the auditor also has the responsibility to communicate the misstatement. आपला क्लियर झाला. Then he may also obtain legal advice before reporting on the financial information or before withdrawing from the engagement. Engagement in the sense जे चेकिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट आहे ना त्याला एंगेजमेंट असं म्हणतात. लाईक प्रोसेसिंग जी चालू आहे. That means auditor engage for checking the books of account. In checking the books of account. लक्षात येत आहे. सो काय सांगायचं इथे, he may also obtain legal advice before reporting. He may also obtain legal advice before reporting. रिपोर्टिंग देण्याच्या आधी प्रॉपर लिगल ऍडवाइस घेऊनच ऑडिटर काय करतो तर त्या कंपनीला रिपोर्टिंग किंवा रिमार्क हे देत असतो. हे फार महत्वाचं आहे आणि ही ऑडिटरने स्ट्रिक्टली ड्युटी त्याची किंवा रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो केली पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंटने काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून रिमार्क देणं गरजेचं आहे का नाही, किंवा काय म्हणतो आपण इट्स लाईक अ लीगल नो. तर लीगल ऍडवाइस किंवा जे ऑडिटिंगचे रूल आहेत रेग्युलेशन आहेत हे फॉलो करूनच काय केले जातात तर रिपोर्टिंग हे प्रिपेअर केलं जातं. सो दिस इज द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑडिटर. लक्षात येत आहे. पॉइंट क्लिअर होत आहेत का? Yes, Okay, good. Then the auditor should satisfy himself that the effect of fraud is the properly reflected in the financial statement
or the error is corrected in case the modified procedure performing by the auditor confirm the existence of the fraud. म्हणजे जर तुम्ही एखादा एरर काय केलेला आहे करेक्ट केला, म्हणजे जसं की आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की एखादा कमिशनचा एरर आहे किंवा एखादा एरर ओमिशनचा आहे, तो तुम्ही काय केला करेक्ट केला, तर तो करेक्ट झालेला आहे का हे सुद्धा बघण्याचं काम ऑडिटरचंच आहे, म्हणजे ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी. The auditor should satisfy himself that the effect of fraud is properly reflected in the financial information, or the error is corrected in case of the modified procedure performing by the auditor confirm the existence of fraud. म्हणजे जो काही फ्रॉड आहे किंवा जो काही एरर आहे हा कन्फर्म करणं, रेक्टिफाय झाल्याचं, हे सुद्धा त्याच वेळी त्यांनी बघणं गरजेचं आहे. Then the auditor should also consider the implication of the fraud and error and frame his report appropriately. आणि मगच तो त्याचा काय करतो, रिपोर्ट हा appropriately फ्रेम करतो, and frame report appropriately. Okay. In case of the significant fraud, the same should be disclosed in the financial statement. If adequate is not made, there should be suitable disclosure in his audit report. आणि हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की जे एरर आहे, जे फ्रॉड आहे, व्हेन प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट, जेव्हा ऑडिटर रिपोर्ट प्रिपेअर करेल तेव्हा हे डिस्क्लोजर महत्वाचे असतात, की कोणत्या डिस्क्लोजरच्या अंडर तुम्हाला ते मेन्शन करायचे आहे किंवा कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डच्या अंडर ते मेन्शन करायचे आहे. हे सुद्धा ऑडिटरची, म्हणजे असं नाही की एक पेज घेतलेलं आहे आणि त्यावरती सगळे रिमार्क दिलेले आहेत, असं नसतं. हा लक्षात ठेवा. सो त्याला एक स्ट्रक्चर आहे, त्याला एक स्टँडर्ड आहे आणि हे स्टँडर्ड फॉलो करूनच त्याला तो रिपोर्ट अप्रोप्रिएट रिपोर्ट फ्रेम करायचा असतो. सो दिस इज ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑडिटर. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटर स्टार्ट करू. थँक्यू.